श्री शिवाय नमस्तुभ्यं. पहा, हा आपण मंत्र कधी जपायचा असतो तर आपल्याला ह्या मंत्राचं पुण्य कधी भेटत असतं तर ह्या मंत्राचं पुण्य आपण ज्या वेळेला मंदिरात जात असतो, एकदम एकाग्र मन चित्त ठेवून ज्या वेळेला आपण मंदिरात जातो, तिथं बसतो, त्यावेळेला आपल्याला हा मंत्र जपायचा असतो. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. हा मंत्र म्हणजे श्री म्हणजे कोण तर पार्वती. हे आपण श्री म्हणजे पार्वती आणि नमस्तुभ्यं म्हणजे शिव. त्याच्यामुळं हा मंत्र आपल्याला ज्या वेळेला आपण मंदिरात जात असतो त्यावेळेला हा मंत्र आपल्याला जपायचा असतो. आणि हा मंत्र जपल्यामुळं आपल्या ज्या मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत असतात. आणि श्री आणि शिवाय नमस्तुभ्यं हे दोघांचा मिळून मंत्र आहे. त्याच्यामुळं श्री आणि शिवाय म्हणजे महिला आणि पुरुष दोघांनी मिळून जर आपण हा जप केला तर खूप खूप फलदायी आहे. त्याच्यामुळं श्री आणि शिवाय नमस्तुभ्यं हा मंत्राचा जप आपण तिथं मंदिरात बसून करायचा, जेणेकरून पार्वती मातेच्या पण कानावर पडत असतो आणि महादेवांच्या पण कानावर पडत असतो. तर ह्याचं खूप जास्त महत्त्व जे आहे ते आपल्याला मंदिरात जप केल्याने जास्तीत जास्त पुण्य भेटत असतं. त्याच्यामुळं आपल्याला हा मंदिरात गेल्याच्या नंतर जप करायचा असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.